तर षटक क्रमांक दुसरं गोलंदाज समीर नाईक. यावेळी समीर नाईकचा बॉल वेगवान होता, तेज तर्रार पूर्णपणे बीट केला जाते. इथून मात्र बॅट्समनला तर कॅमेरामॅन हंशा याचं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण देखील यायचे मंचावर. तर पहिलाच बॉल यावेळी मात्र पूर्णपणे गतिशीर होता, वेगाच्या जोरावर बॅट्समनला इथून मात्र बीट केलं. टाकून बघ परत, आता खरखरत येते ना. तर इथून मात्र एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 12. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये सरळ चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना बेधून सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी. हा येतोय चौकार. बॅट्समन संदेशच्या बॅटमधनं एक चांगला स्ट्रोक देखील आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 4 ने वाढली जाईल. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत ते मात्र 16 धावा. 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपण पाहतोय समीर नाईकला. पहिला बॉल देखील आक्रमकतेचा रिलीज झाल्यानंतर तदनंतर यावेळी मात्र चांगली बॅटिंग देखील आपण पाहतोय बॅट्समन संदेशच्या दरम्यान. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडच्या रिजन मध्ये प्रतीक येते बॉलवर. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सीमारेषा लगत इथून चेंडू फील्ड झालाय आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने देखील कंप्लीट झाल्यात. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर आतापर्यंत 18. 2 चेंडू असून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय समीर नाईकच्या दरम्यान. सिद्धिविनायक वाय ही टीम देखील आपण पाहतोय फिल्डिंग करत असताना. यावेळी स्ट्रोक चांगला आहे, परंतु फॉलो थ्रो मध्ये चांगला फिल्डिंग देखील आपण पाहतोय. तर एक डॉट बॉल देखील इथे चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज समीर नाईकने. आतापर्यंत चांगली गोलंदाजी समीर नाईकच्या दरम्यान. षटक क्रमांक दुसरा हाताला शेवटचा बॉल या ओव्हर मधला. यावेळी चांगला बॉल. तर डॉट बॉल सिंगल येते शेवटच्या बॉलवर. टीमची धावसंख्या धावफलकावर लागली 19 धाबा. 19 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. एक गडी बाद 19. 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय.
तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी गोलंदाज घनश्याम. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे संदेश, जो आतापर्यंत 11 धाब्यांवर देखील खेळतो आपल्या टीमसाठी. परेश ठाकूर देखील आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला 6 नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर डीप मध्ये फिल्डर चेंडूवर आला आणि यावेळी मात्र एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 20 टाकते. धावफलकावर इथून मात्र सुरुवात देखील चांगली केली जाते गोलंदाज घनश्यामच्या दरम्यान. षटक क्रमांक तिसरा हाताळत असताना 5 ओव्हरची मॅच. तिसऱ्या ओव्हरसाठी घनश्यामला देखील इथे आमंत्रित केले, कॅप्टनने जबाबदारी दिली जाते. तिसऱ्या षटकाची यावेळी चांगला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु व्हाईट बॉलचा इशारा होते. बराचसा उचली घेणारा बॉल देखील होता. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर अंपायरचा इशारा, इट इज अ वाईट. यावेळी देखील चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. पडल स्वीप करण्याचा प्रयत्न होत असताना पूर्णपणे बीट केला जाते इथून बॅट्समन परेश ठाकूरला. आणखीन एक डॉट बॉल येतोय. यावेळी डान्सिंग द डाऊन बॅट्समन इथून मात्र बाद होईल. स्टंप आउटच्या स्वरूपात बॅट्समन इथून मात्र नक्कीच बाद झालाय. बॅटचा ग्रीप कदाचित हातातून सटकल्यानंतर पूर्णपणे मिस होतो. इथून मात्र बॅट्समन रडर बॅट चेंडू पिच झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आणि तदनंतर रिप्लेच्या स्वरूपात या हातातनं ग्रीप सटकल्यानंतर बॅट पूर्णपणे जाऊन हवेत ते मात्र गेली आणि बॅट्समन इथून स्टंप आउट झालाय. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय प्रवीण. यावेळी मात्र प्रवीणचा हा स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर तैनात होता, परंतु झाडाला स्पर्श करून चेंडू सरळ गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये यावेळी मात्र 2 धाब्याने वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन केले जाते. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 23 धावा. तर प्रवीण नवीन बॅट्समन येतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना पहिला बॉल प्रवीणने फेस केलाय. 2 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो, इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पीस केला जातोय. बराचसा बाहेर होता हा बॉल. तर संदेश देखील आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधनं 12 धावा देखील आल्या. आतापर्यंत 5-6 चेंडू फेस करत असताना यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. इथून मात्र बॅट्समन प्रवीण च्या पारीचा अंत होतोय. आणखीन एक हादरा मात्र हर्षल 11 जयदुर्गा मुरबी या टीमला बॅट्समनला दिला जातो परतीचा इशारा. हर्षल पाटील तर नवीन बॅट्समन हर्षल पाटील.
तर यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. फील्ड यष्टी रक्षक चेंडू खाली येईल. इथून मात्र संदेशच्या पारीचा अंत केला जातोय. तुझल तुम्ही आया. यावेळी मात्र बॅट्समन संदेशला परतीचा इशारा आणि तर प्रफुल्ल गरजच्या हातामध्ये एक चांगला झेल, लाजवाब एफर्ट आणि एक चांगली कॅच देखील आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. 3 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. धावा लागला धावफलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 24 धावा. तर प्रितेश येतोय बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला. यावेळी मात्र बॉलर पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. अंपायर नितेश सरांचा इशारा, इट इज अ मॅक्सिमम षटकार. प्रितेशनी मारला का प्रीतमनी मारला? प्रीतम हैदरी का कुठली मॅच सांगतोय आम्हाला? तर यावेळी मात्र बॅटची कडा तर विकीच्या हातामध्ये एक चांगली झेल आणि बॅट्समन ला इथून मात्र परतावं लागेल. चेंडू फेस करत असताना षटकार आला. तदनंतरचा हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. पूर्णपणे इथून मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॅट्समनला इथून परतावं लागलं. तर नवीन बॅट्समन संकेत. तर संकेत पाटील, या संकेत पाटीलला देखील आपण खुल्या गटातील स्पर्धा देखील खेळताना पाहिलं असेल. व्यावसायिक क्रिकेट देखील याच्या माध्यमातून चांगले खेळलं जातं, परंतु ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना यावेळी मात्र हर्षाली 11 जय दुर्गा मुरवी या टीमच्या दरम्यान यावेळी मात्र बॅटिंगसाठी देखील आलाय संकेत पाटील. यावेळी चांगला बॉल, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, ब्लॉकर लेनचा चेंडू, सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर 31 धाबा. 31 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी हर्षल साठी हा बॉल पूर्णपणे बीट केलं जाते. इथून मात्र हर्षलला वेगाच्या जोरावर यावेळी मात्र रडार बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. आडव्या बॅटने चेंडू खेळत असताना डॉट बॉल येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी गती परिवर्तन, परंतु अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. यावेळी देखील चांगला बॉल, परंतु रिलीज झाल्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 या 2 धावा नक्कीच धावफलकावर एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 34 धावा. 34 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत करंट रन रेट देखील आपण पाहतोय 9.27 चा करंट रन रेट देखील आहे. यावेळी मात्र लॉंग ऑनच्या रिझन मध्ये डीप मध्ये प्रतीक तिथे तैनात आहे. एक चांगला झेल प्रतीकच्या हातामध्ये आणि बॅट्समन ला इथून मात्र परतावं लागते तंबूच्या आशयाला.
आणखीन एक विकेटची पतन होत असताना हर्षाली 11 या टीमच्या दरम्यान आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. तर नवीन बॅट्समन मैदानावर दाखल झालाय नितेश पाटील. शेवटचा बॉल स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय संकेत पाटील. यावेळी चांगला बॉल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र स्लॉटमध्ये चेंडू रिलीज झाल्यानंतर पूर्णपणे फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या बॉटमला लागल्यानंतर एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. ओव्हर क्रमांक 34 इथे समाप्ती झाली. 4 ओव्हरचा खेळ देखील इथे समाप्त झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी या टीमची धावसंख्या धावफलकावर लागली ती मात्र 6 गडी बाद 35 धावा. 6 लॉस ऑफ 35 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं प्रतीक्षा दरम्यान गोलंदाजी हाताळत असताना त्या ओव्हरमध्ये देखील 11 धावा देखील आल्या. एक विकेट देखील त्याने घेतली. दुसरं षटक समीर नाईकचं त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8. 2 डॉट बॉल देखील आले. तिसरं षटक घनश्याम पाटील त्या ओव्हरमध्ये धावा आल्या 5. 3 विकेट्स त्याने घेतल्या. लाजवाब गोलंदाजी. चौथं षटक हाताळलं गोलंदाज आकाशने. त्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि 2 विकेट्स देखील त्याने घेतल्या. एक डॉट बॉल देखील आला त्या ओव्हरमध्ये. षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी गोलंदाज घनश्याम. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. लागला तर लागला. चित्र नक्कीच आपल्याला मैदानावर देखील पाहायला मिळालं. संकेत पाटीलच्या दरम्यान या बॉलवर राडार बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर लेग ब्रेकची भूमिका गोलंदाज घनश्यामच्या दरम्यान. षटक क्रमांक शेवटचा हाताळत असताना स्लॉगिंगचं षटक आहे. जास्तीत जास्त धाबा जमवण्यासाठीचं हे षटक देखील आपण पाहतोय. घनश्यामला देखील आमंत्रण केले जाते शेवटच्या षटकामध्ये. अंपायरच्या उजव्या बाजूने आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी देखील चांगला बॉल पिच झाल्यानंतर पूर्णपणे इथून बीट केलंय बॅट्समन संकेत पाटीलला. एक चांगला चेंडू रिलीज केला जातोय पॉपिंग क्रीज मध्ये आल्यानंतर. पूर्णपणे आक्रमकतेची गोलंदाजी. यावेळी देखील चांगला बॉल लाजवाब गोलंदाजी. आपल्या रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल या गोलंदाजाची ऍक्शन आणि तदनंतर रिलीज करत असताना हा चेंडू. यावेळी देखील चांगला बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते चित्याच्या चपळाईने. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागला धावफलकावर 36 धावा. 2 चेंडू इथून शिल्लक आहे. 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. सिद्धिविनायक व्हाळ टीमच्या दरम्यान अव्वल दर्जाची गोलंदाजी आपण नक्कीच पाहिली. बॅटिंग करत असताना हर्षाली 11 जय दुर्गा मुरबी टीमची धावसंख्या झाली 36. दोन्ही संघ रायगड टेनिस बॉल क्रिकेटतील एक दोन्ही मातब्बर संघ आहेत. परंतु यावेळी मात्र या नवी मुंबईच्या या बेलापूरच्या मैदानावर कशा पद्धतीचा खेळ केला जाईल हे देखील पाहावं लागेल. तर चला 2 चेंडू इथून शिल्लक आहे. शेवटचं षटक स्पीडअप करा प्लीज. यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. अंपायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव यावेळी धावफलकावर ऍड केली जाईल. 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग यांना बॅट्समन आपण पाहतोय नितेश पाटील. चेंडू फेस करत असताना यावेळी मात्र चांगला बॉल पूर्णपणे बीट केलं जाते बॅट्समनला. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. स्लॉगिंगच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. आतापर्यंत धावा खर्च केल्या फक्त 2.
शेवटचा बॉल यावेळी देखील डान्सिंग द डाऊन स्टंप आउटच्या स्वरूपात बॅट्समनला इथून मात्र परतावं लागतंय. एक लाजवाब स्पेल बाय घनश्याम पाटील. 2 ओव्हर याने हाताळल्या आणि 2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स आणि 7 धाबा या गोलंदाजाने देखील खर्च केला. लाजवाब गोलंदाजी सिद्धिविनायक वाल टीमच्या दरम्यान. गोलंदाज घनश्याम पाटील. तर येणारे बॉल असतील तुमच्याकडे 30 आणि धाबा करायचे तुम्हाला 38. तुर्तात रजा घेतो. कोणी कुठेही जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून साई चषक 2021. तर 30 बॉल दावा करायचे तुम्हाला 38. 38 रन. सलामीची जोडी प्रतीक आणि समीर नाईक. तर चॉईस बॉल नसेल याची नोंद घ्या. जो बॉल दिला जाईल तो तुमचा मॅच बॉल असेल. चॉईस बॉल नाहीये याची नोंद घ्या. 38 धाब्यांचं टार्गेट इथून मात्र कंप्लीट करायचं आहे. सिद्धिविनायक वाल, प्रतीक आणि समीर नाईक. तर एक्सुवी आपण कृपया मैदानाच्या बाहेर लावा प्लीज.
कारण की मॅच चालू आहे याची नोंद घ्या. पार्किंग साठी व्यवस्था तुम्हाला पुढे केली आहे. गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजच्या मार्कवर सर्वेश. यावेळी मात्र अपील देखील लाऊड होती, परंतु चेंडू रिलीज झाल्यानंतर लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर लागली जाते. धावफलकाचा श्रीगणेशा इथून झाला. एक धाव धावफलकावर देखील लागली जाईल. तर यावेळी मात्र पाडालशूप करण्याचा प्रयत्न झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या लागली धावफलकावरती मात्र 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. वैयक्तिक धाब्यांचं खाते इथून ओपन केलं जाते. समीर नाईकच्या दरम्यान बॅटिंग करत असताना गोलंदाजी देखील अव्वल दर्जाची साकारली. तर गोल्डन मॅन अर्थात रोहित दादा पाटील यांचं देखील इथं आगमन झालंय. तर 30+ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आजच्या दिवसामध्ये 4 चेंडूवर 4 विकेट्स देखील त्यांनी घेतल्यात. तर गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु बॉल द्या मैदानावर प्लीज. तर पंचांना इथे चेंडू बघण्यासाठी जावं लागते. तर बॉल द्यायचा आहे. तर आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकाल, क्रिकेट इज लाईफ. क्रिकेट हे जीवन आहे या सध्याच्या घडीमध्ये. कारण की सध्याच्या घडीला विचार केला तर कोणता खेळ जास्त लोकप्रिय असेल तर तो खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट इज लाईफ. यावेळी स्वीप केलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे बॅट्समन समीर नाईकच्या बॅट मधनं हात दणदणीत चौकार येतोय. काय स्ट्रोक खेळला जातोय. लाजवाब, बेहतरीन आणि बेमिसाल. तर एक चांगला फॉर्म मध्ये असताना बॅट्समन देखील आपण पाहतोय समीर नाईक. गोलंदाज पुन्हा एकदा सर्वेश आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी देखील ऑन साइडच्या रिझन मध्ये चेंडू टोलाला डीप मध्ये फिल्डर ते तैनात आहे. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 7 धावा. 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजून एक देखील इथून शिल्लक आहे. 38 धाब्यांचा पाठला करायचा आहे सिद्धिविनायक वाळ या टीमला. यावेळी मात्र हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल इज अ सक्सेसफुल. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर बॅट्समन प्रतीक पाटीलच्या बॅट मधनं हा येतोय दणदणीत षटकार. काय पुल केलाय ऑन द टोज. अटॅकिंग मुवमेंट मध्ये आल्यानंतर पूर्णपणे बॉडी बॅलेन्स होतं बॅट्समन प्रतीक पाटीलच्या दरम्यान आणि स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 6 धाब्यांसाठी. थोडीशी महागडी गोलंदाजी. यावेळी मात्र फिंगर रोल केले बॉलवर. गती परिवर्तन. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिला इथे संपलं जाते. 1 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालाय. धाबा लागल्या धावफलकावर 13 धाबा. नो लॉस ऑफ 13 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड.
तर गोलंदाज संकेत पाटील षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी एक अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. यंदाच्या हंगामात चांगला फॉर्म मध्ये असताना हा गोलंदाज देखील आपण पाहतोय. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी. या गोलंदाजाच्या दरम्यान एक फिरकीचा जादूगर संकेत पाटील षटक क्रमांक दुसरा. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. इथून मात्र बॅट्समनला बीट केलं जाते. ऍक्शन देखील आपण पाहू शकाल. पॉपिंग क्रीज मध्ये रिलीज करत असताना थोडा वेळ जणू काही थांबला जातो हा गोलंदाज. एक चांगले ऍक्शन आहे संकेत पाटीलच्या दरम्यान चेंडू रिलीज करत असताना. समीर नाईक ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 6 धावा देखील आल्यात 4 चेंडू फेस करत असताना. तर यावेळी मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या रिझन मध्ये सर्व चेंडू काढलाय. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न होतोय की काय, आणि या 2 धाबा इथून मात्र वेगाने कंप्लीट झाल्यात. हॅलो. तर टीमची धावसंख्या 15, 15 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली जाते. सिलिमिडॉनच्या रिझनमध्ये चेंडू दाखल झाल्यानंतर एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाईल. तर संयमाने खेळ देखील केला जातो या ओव्हरमध्ये, कारण की माहिती आहे संकेतच्या दरम्यान अव्वल दर्जाची गोलंदाजी सातत्याने केली जाते. टेम्परामेंट ठेवला या ओव्हरमध्ये आतापर्यंत दोन्ही बॅट्समन समीर आणि प्रतीकच्या दरम्यान. यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर बॉलरच्या मस्तक वर दस्तक देणारा हा षटकार. इट इज अ मॅक्सिमम. बॅट्समन बाय प्रतीक पाटील ऑन द फायर. तर टीमची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली. धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 21. यावेळी मात्र गती परिवर्तन, स्लोवर पण होता. अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. चेंडूवर फिंगर रोल केल्यानंतर बराचसा बाहेर हा बॉल सरळ सोडून दिलाय बॅट्समन प्रतीक पाटीलने. तर यावेळी मात्र व्हाईट बॉलचा इशारा येतोय नितेश सरांचा. या मॅच साठी पंचांच्या भूमिकेत देखील आपण पाहाल स्वप्नील मोरावकर त्याचबरोबर नितेश, या दोन्ही सरांना या मॅच साठी. यावेळी मात्र चांगला बॉल बाईच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 24. अबे 24 झाल्या का 25 झाल्या? 24 झाल्या. आता एक काढली ना, मग 2 वाईट होते. बघ पहिला बॉल डॉट आहे, दुसऱ्या बॉलला 2, तिसरा बॉल 1 आणि 6 2 वाईट आणि 25 झाले. तर शेवटचा बॉल देखील इथून डॉट बॉल येतो. टीमची धावसंख्या 25. तर षटक क्रमांक दुसरा देखील इथे संपले. 25 धावा आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि धावा करायचे तुम्हाला 13. यावेळी मात्र या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग देखील आपण पाहतोय. प्रतीक पाटीलच्या दरम्यान 5 चेंडू फेस करत असताना 13 धावा त्याच्या बॅटमधनं आल्यात. समीर नाईकच्या दरम्यान 7 चेंडू फेस करत असताना 9 धावा देखील आल्या. षटक क्रमांक पहिला हाताळलं सर्वेशने. त्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या 12.
तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी यावेळी देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. तर आशिष घरत षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी. तर यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू रिलीज झाला. एम्पायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 26 धाबा. 12 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी सिद्धिविनायक वाळ या टीमला. तर आई एकविरा बेलापूर टीमचा कॅप्टन आपण रेडी राहायचे टॉस साठी. तर यावेळी देखील व्हाईट बॉल, खराब चेंडू. तर जास्तीत जास्त अवांतर धावा इथे खर्च केल्या जातात. तुम्हाला या अवांतर धावावर देखील रोख लावावा लागेल जर या मॅचला तुम्हाला शेवटपर्यंत न्यायचं असेल तर. यावेळी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. हा स्ट्रोक खेळत असताना तुमच्याकडे नजर आणि टायमिंग देखील असणं गरजेचं असतं, परंतु यावेळी मात्र रिव्हर्स खेळत असताना आतापर्यंत 3 चेंडू नक्की डॉट झालाय हा बॅट्समन समीर नाईक. यावेळी द डान्सिंग द डाऊन कव्हरच्या वरतून डीप कव्हरच्या रीजन मध्ये फिल्डर चेंडूवर येईपर्यंत या धाबा कंप्लीट झाल्यात. त्या मात्र 2. तर टीमची धावसंख्या 2 ने वाढली. धावा लागल्या धावफलकावर 29 धाबा. 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी मात्र बॅटची कडा बॅट्समन समीर नाईकला इथून परतावं लागेल. वैयक्तिक 9 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी बॅट्समन समीर नाईकच्या दरम्यान बॅटिंग करत असताना. तर नवीन बॅट्समन आकाश यावेळी पहिला बॉल फेस करत असताना पूर्णपणे वेगवान होता. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. धावसंख्या झाली धावफलकावर 29 धाबा. एक गडी बाद 29 धाबा. सिद्धिविनायक वाळ या टीमशी 38 धाब्यांचा पाठलाग करत असताना 13 चेंडू धाबा करायच्या 9. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. ऑन साईडच्या रिझर्व मध्ये डीप मध्ये फिल्डर क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. थ्रो देखील इथून चांगला होतोय आणि 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 31 धाबा. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 12 आणि धाबा करायचे तुम्हाला 7. तर षटक क्रमांक 4 एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी गोलंदाज संकेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन सलामीला बॅट्समन प्रतीक पाटील. यावेळी चांगला बॉल, परंतु एम्पायरचा इशारा येतो. इट इज अ व्हाईट बॉल.
जर या सेकंड इनिंगचा विचार केला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात जास्तीत जास्त धावा आतापर्यंत नक्कीच खर्च केल्यात. हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी या टीमच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना यावेळी स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून मात्र हा सामना सिद्धिविनायक वाळ हा संघ देखील विजयी झालाय. वेल प्लेड सिद्धिविनायक वाळ संघ. हार्ड लक बाय हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी संघ. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा असतील.